गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? तर आज मी निघाले जास्वंदीचे फुलं तोडायला, कारण मी बनवणार आहे हर्बल ऑइल. आज छान फुलं होते तर मग मी ते सगळे पटकन तोडून आणले आणि हे सगळं सामान गोळा केलं आहे. कढीपत्ता, कांदा, नीमचे पत्ता, आलं, रोजमेरी, मेथी सीड्स, त्याच्यानंतर कलोंजी, लवंग, कापूर, विटॅमिन ई कॅप्सूल्स, टी ट्री ऑइल, लॅव्हेंडर ऑइल आणि आवळा. आणि सगळ्यात मेन म्हणजे जास्वंदीचे फुलं. जर तुमच्याकडे फुलं नसेल तर ही अशी पावडर पण मिळते. आणि बेससाठी कोकोनट ऑइल. आवळ्याचे आणि कांद्याचे बारीक तुकडे करून घेतले. कढई गरम केली, त्यात तेल ओतलेले आणि तेल गरम व्हायच्या आतच मी सगळं सामान त्याच्यात टाकलेलं आहे. या सगळ्या सामानात ना फक्त 5 असे आयटम आहेत जे सगळ्यात शेवटी टाकायचे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मी तर मेथीदाणा, आलं, रोजमेरी, लवंग, कापूर, आवळा सगळं टाकलेलं आहे. कांदा पण टाकला आणि हिबिस्कसचे फुलं पण टाकलेत, म्हणजे जास्वंदी. जर तुमच्याकडे असे फुलं नसेल तर बाजारात तुम्हाला पावडर पण मिळते हिबिस्कसची, ती पण तुम्ही वापरू शकता. तर जे 5 सामान मी बाजूला काढलेले आहेत ते आहे टी ट्री ऑइल, लॅव्हेंडर ऑइल, कॅस्ट्रॉल ऑइल, विटॅमिन ई आणि कापूर. हे आपल्याला तेल गरम झाल्यानंतर सगळ्यात शेवटी टाकायचं आहे, कारण ह्याच्यात बॉइलिंग करायचं नसतं. 24 तास हे तेल असंच मुरायला ठेवायचं आहे. तर तुम्ही बघू शकता कलर पण छान चेंज झालेला आहे. आणि मग बॉटलमध्ये भरून तुम्ही रोज वापरू शकता ते तेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.